आपलं? शुभम काटे. खरं तर आपण पाहतोय निवडणूक लागणार आहे आता. चिंचवडमधून अनेक जण इच्छुक आहेत. मागच्या वेळेस महाविकास आघाडीकडनं लढलेले नाना काटे देखील इच्छुक आहेत. भाजपकडनं शंकर जगतापांचं नाव समोर येते. राहुल कलाटे आहेत, भाऊसाहेब भोयरे. काय वाटतं तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? मनातला उमेदवार म्हणण्यापेक्षा जनतेतला उमेदवार म्हणणं मला चांगलं वाटेल. सध्या तरी दोन उमेदवार आहेत जे आता स्टँडिंग आपले असतील, जगताप आणि मनातला आमदार म्हणले तर नाना काटे हे नक्कीच. तर दोघांपैकी जनतेतल्यांना जसे चेंजेस हवे असतात, जगताप कुटुंबीय गेले 25 वर्ष सत्तेत आहेत, तर जनतेतल्यांना आता सर्वांना जसे चेंजेस हवे तसं नाना काटे हे आघाडीवर आहे सध्या. एकंदरीत आपण पाहतोय तसं तुम्ही नानांना समर्थन दिलंय, मात्र आता परिस्थिती वेगळी झालेली आहे. कारण नाना स्वतः महायुतीमध्ये आणि शक्यता कमी आहे की नानांना उमेदवारी भेटेल, जगतापांना उमेदवारी. पण नानांनी ठामपणे सांगितले काही झालं तरी मी निवडणूक लढणार. त्याचं पाहतोय नानांच्या ह्याच्यावरती जर गेलं तर दादांच्या आदेशावरतीच नाना जे काय असतील ते निर्णय घेतील. पण जर समजा जर ते नाही करता आलं तर जनतेतल्या आम्हा सामान्य माणसाला वाटतं की नानांनी नक्कीच काहीतरी दुसरं पाऊल उचलून ऑप्शन करून तो तरी निवडून आले पाहिजे. काय काय कारण आहेत की नानांनाच निवडून दिलं पाहिजे? नानांचा संपर्क किंवा बाकी क्षेत्रातले कामे बघून त्यांचे लोकांशी बोलणं सर्व गोष्टी बघून ते माणसातले नेता वाटतात ते कायमस्वरूपी. तुतारीचं दाट फोटो पाहताय नाना, पण दुसरीकडे आपण पाहिलं तर राहुल कलाटे पण तुतारीतून इच्छुक आहेत. काय वाटतं? राहुल कलाटे यांचं सध्या नानांच्या आणि त्यांच्या जर बराबरी केली तर ते थोडे वीकच पडतील. जसे नानांचा संपर्क आहे तसं त्यांचं एवढा काय असं वाटत नाही चिंचवड विधानसभेमध्ये.